हाय गाईज, माय यूट्यूब चॅनल एकनाथ झुकरे 955. आम्ही चाललो आहे आता पनवेलला आहे. आता चाललो आहे. आता आमची बस येणार आहे पावनखिंड. पहिला आम्ही पन्हाळगडला जाणार, तिथून पावनखिंडला जाणार आहे. आम्ही बसची आता सध्या वाट बघतोय आहे पनवेलला. काय नको रात्रीची वेळ थोडा सगळ्यासारखे म्हणजे फोटो गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की कपडे पिसून टाकून घेतल्या तर तिला डायरेक्ट बाहेरची टेप मारले कपड्यांच्या पिशवीला. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग परोपकारा चिया राशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. आणि मग ते या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही. तुमच्यामुळे राहिलं हे सगळं. किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी.
इकडं आम्ही आलो आता वीर शिवकाशी पन्हाळगडच्या इथे. आता आमची एक स्टेप जर महाराजच नसते तर काहीच नसतं रे. इथं दुसरीकडे चाललोय. आणि सत्य आणि हे एक्सेप्ट करण्याची गरज नाही, हे सत्यच आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज आपण इथे नसतो. हे सुंदर जे लाईफ आपल्याला भेटलंय, जी आपली मजा करायला आपल्याला मिळते, ती कुठल्याच व्यक्तीला मिळाली नसती, हे खरंय. आणि इथे कुठली जात मध्ये नाही. महाराज आपलेत सगळ्यांचे. महाराजांनी सगळ्यांसाठी केलंय, निस्वार्थीपणे केलंय. तर ते नसते तर मुघलांनी आपल्यावरती राज्य केलं असतं भावनो, आणि आपलं तर काय भविष्य असतं हेच आपल्याला कळलं नसतं. त्यांनी जे टिकवून ठेवलंय ते आपल्याला जोपासायचं आहे फक्त, आणि ते आपण सगळे मिळूनच जोपासू शकतो जर आपण एकत्र राहिलो तर. हाय गाईज, मी एकनाथ जुगरे. माझ्या चॅनलचं नाव एकनाथ जुगरे 9555. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आम्ही आलो आहे कोल्हापूरला, पन्हाळगड ते पावनखिंड बघायला. तुम्ही माझा सपोर्ट करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा एकदम. आणि आता आम्ही एक ते झालेलं आहे. इथं आमची बस आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. बघू शकता एवढी पब्लिक आहे आमची. कुठल्याही ग्रुपसाठी थांबलो फक्त मयूरचा सचिन ठाकूरचा ग्रुप म्हणून मी नाही अदरवाईज मी पनवेलच्या ग्रुप म्हणजे कुठल्याच ग्रुपला मी इस्लामपूरच्या ग्रुपला मी थांबवलं. मला काही गरज नाही. आम्ही दरवर्षी ही वाट रडतच फरसबंदीचं पूजन, पायरी मार्गाचं पूजन, आम्ही पुतळ्यांचं पूजन करत. कारण 2 पुतळे किंवा 2 व्यक्तिरेखा या पन्हाळा पावनखिंड मोहिमेच्या यापैकी, पण तब्बल 600 मावळे आपल्या प्राणांची आहुती दिली. पावन खिंड नावाचं असं काही नाही. तो पावन परिसर एक हा शब्द होता की तुम्ही खिंड लढवा, असा आहे विषय. तो पण एकट्या व्यक्तीवर नाही, तब्बल तिथं 350 लोकांनी. पन्हाळा सोडल्यापासून, पन्हाळा आता खाली उतरला तुम्ही, हा राजदिंडी मार्ग आहे. इथून आपल्या संपूर्ण वाटेवरती 2च ठिकाणं अशी आहेत
की ज्याला आपण 100% म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पाय लागलेला आहे. एक हा राजदंडीचा मार्ग आणि दुसरी म्हणजे फरसबंदी. अन्यथा मध्ये कुठून आता सगळ्या वाटा बदललेल्या आहेत. हे दोनच मार्ग. पावन खिंड नावाचा प्रकार, खिंड म्हणजे 2 डोंगराच्या वरती वाट, तसं तिथं नाही. आता जे लोक सगळे जात आहेत एवढी वर्ष, मी गेली 20 वर्षावरती रान उठवतोय की ती खिंड नाहीये, तो कासारी नदीचा उगम आहे, धबधबा आहे, पर्यटन स्थळ, इतिहासाशी त्याचा संबंध नाहीये. तो धबधबा आहे निवड पर्यटन स्थळ, करमणूक स्थळ. पण आपण त्याच्या आधी मयूर दाखवते तुम्हाला शिवकालीन फरसबंदी मार्ग म्हणून आहे. तिथं समोरासमोरच्या युद्धाला तोंड फुटलं आणि तिथून तो विशाळगडापर्यंत तसा तो रणसंग्राम आहे. पण आपले लोक ह्याच्या पायथ्यापासून ते विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत रणसंग्राम एके ठिकाणी झालेला नाही. ही जी 600ची शिबंदी होती, पाठीमागच्या येणाऱ्या 11,000 सैन्याला थोपवून धरत त्यामुळे मागचे 50 थांबायचे, बाकीचे पुढे. पण असा सगळ्या वाटेवरती पूर्ण रक्तमासाचा सडा आपल्या मावळ्यांचा पडलेला आहे. हा इतिहास आहे. इतिहास आपल्याला खरा सांगितला जात नाही जाणीवपूर्वक, कारण आपल्याला आपला बाप समजू द्यायचा नाही. आपल्याला बाप समजला तर आपण बापापेक्षा कर्तृत्व जास्त गाजू म्हणून आपल्यापासून इतिहास लपवला जाणीवपूर्वक. लक्षात आपण इतिहास उजागर करूया, इतिहास लोकांच्यापर्यंत खरा पोचूया. सिद्धीजवळचा वेळा फोडला तो पुन्हा मिळवायचा आहे फक्त आणि फक्त वीर शिवा काशीद यांच्यामुळे. आणि याचं नियोजन होतं बहिर्जी नायकांचं. आणि ज्यासाठी स्वराज्य स्वतःच्या पोराबाळांसाठी स्वराज्यासाठी गेलं. असे खूप कमी मावळे आहेत की जे आपल्याला माहिती आहे, पण असे असंख्य मावळे अज्ञात आहेत की जे आपल्याला माहिती असते. त्या सगळ्यांना श्रद्धांजली म्हणून ही मोहीम आहे. त्या मोहिमेचं पावित्र्य राखा हीच माझी तुम्हाला नम्र विनंती. मुक्कामाच्या ठिकाणी तुम्हाला कुठंतरी एखादं घर दिलं, तुमची संख्या 40 आहे, मी प्रयत्न करेन की तुम्ही सगळे लवकरात तुम्हाला एका घरामध्ये टाकायचा मी प्रयत्न करेन. सगळ्या लवकर आलं मी प्रयत्न करतो. मग तुम्ही जर लवकरात तुम्हाला मदत करा, त्यांना एकच घर देऊ आपण. ठीक आहे, काही चुकबुल देणे घेणे फार तुमच्या वाटलं सर, वेळ नाही मिळाला, पण सर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद नाही, माझं कामच आहे. गेली 25-30 वर्ष खरा इतिहास, नुसता इतिहास, खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा उद्देश आहे आणि त्यानं झपटतो. ही आपण सेवा म्हणून करतो. तुमच्या मुंबईचे ठाण्याचे पनवेलचे ग्रुप आलेत बरेच आज इथं दुसऱ्या ग्रुपबरोबर. आम्ही सहज चौकशी केली तर त्यांच्याकडे कॉन्ट्रीब्युशन साधारण 3,500-4 हजार रुपये घेतलेलं आहे. त्यात ह्या सुविधा नाही आहेत. सकाळी त्यांच्या ही बॅट आपल्या हाताला नसेल. ठीक आहे, आपला मोबाईल दिला कर तुमच्याकडे दिलाय. इथून स्टार्ट होते पन्हाळगड ते पावनखिंड आणि इथं हे त्याचे. आणि आता आम्ही चाललोय इथून या रस्त्या इथून स्टार्ट झाले. बघू शकता तुम्ही एकदम कडक सगळेजण फोटो काढतात इथं. आता मेन ट्रेकिंग चालू झाली आहे. आत्ताची स्टार्ट आहे, तुम्ही बघू शकता. रस्ता पण लई खराब आहे सगळं. आम्ही आता आमच्या अवस्था बघू शकता, स्टार्टिंगलाच भिजलोय. तुम्ही बघा व्हिडिओ नंतर आम्ही दाखवतो. बेन स्टार्ट झालंय. पहिलीच बुटा तर उली झाल्या बघू. काय जगू बा, पहिलीच बुटा उली झाल्या बघू. आता काय पुढं काय पायाचा हाल होतात. किती किलोमीटर जायचं आहे जगू? किती किलोमीटर? 50 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. आम्ही चाललोय थोडं आता 5 मिनिटं बघ. असं वाटतं की माथेरानला आलोय. बघू शकता तुम्ही आमच्या पुढं अजून मिनिमम 350 ना 450 लोक गेले. हे इथं दिसतात. इथून जायचं आहे.
तो हा मार्ग आहे. म्हणजे हे दोन मार्ग विरुद्ध दिशेने जात आहेत. येते का मी पास जिंकला. आपण आहोत मसाई पठारवर. मसाई पठार 12 किलोमीटर अंतर आहे. इथून आम्हाला अजून 12 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे 12 म्हणजे अजून त्याच्यावर लांब आहे, पण 12 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं झालं ते सपाटी, म्हणजे सपाटी एवढी ही सपाटीच आहे तेवढी. लास्ट परत 12 किलोमीटर सपाट आहे. म्हणजे 12 किलोमीटर सपाट आहे. मी विचार करा तुम्ही कवडीमध्ये सपाट आहे. आणि मॅचच्या ग्राउंड तर 1 नंबर होईल. एक नंबर डायरेक्ट कडक. मित्रांनो, घरी नका राहू, फिरा. किती पैसे कमावशील जरा पैसे व्यस्त करा आणि बघा स्वर्ग आहे इथे. स्वर्ग असं वाटतंय की स्वर्गात आलोय. ए कसा वाटला? दुःखद असेल गड्या, वार झाले होते, पण आई तो म्हणते ना छावा आहे माझा संभाजी. चुकल कस काय छावा? ते सळ्या घेऊन आले ना, त्यांच्या हातातल्या सळ्या गळून पडलेल्या आज औरंगाच्या मध्ये. हे अरे क्या हुआ हुजूर? अरे ऐसी आंखें ही नहीं देखी आज तक. लई डोळे काढले, असे डोळेच नाही हुजूर. ऐसा योद्धा हमने आज तक नहीं देखा. सच में संभाजी मान गए तुझे. 8 साल का तब देखा था, 32.
बेकार जमलो, बेकार आहे बेकार. मी आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे कोतवाडे. बघू शकतात किती ट्रेकर आहेत. दोन किलोमीटर आली ना ती कोतवाडी. दाखवली. अरे भाजी पिन लाव बघ होते ना बस. नाही